डच, इंग्रज, सिंधी, फिरंगी यांचं समुद्रावरती वर्चस्व म्हणजे ज्यावेळेचा व्यापार माल वाहतुकी जहाजाने केली जायची, म्हणजे इथं समुद्रावरती वर्चस्व. आणि ते लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये यायचे, व्यापार करायचे, गोरगरिबांना लुटायचे, काही लेडीज लोकांना त्रास द्यायचे. हे चाललं होतं आणि हे रोखण्यासाठी राजांना आरमाराची शक्ती होती. त्याचप्रमाणे त्यावेळेचं स्वराज्य स्थापन म्हणजे ज्याचं समुद्रावरती वर्चस्व तो स्वराज्य स्थापन करू शकतो. मग त्यासाठी राजांना आरमाराची शक्ती होती आणि त्यासाठी राजाने काही गुप्तहेर निवडले आणि त्यांना सांगितले की अशा ठिकाणी जागा निवडा जेणेकरून समुद्राच्या मध्ये बेट असेल आणि त्याच्या आजूबाजूला माल वाहतूक जास्त असेल, अशा ठिकाणी जागा निवडायला सांगितली आणि गुप्तहेरांना पाठवून दिलं. 84 बंदरं गुप्तहेर फिरले, त्याच्यात एक बहिर्जी नाईक होते. त्यांनी राजांना कळवलं की मालवण बंदरामध्ये कुर्टे नावाचं बेट आहे, ती जागा योग्य आहे महाराज, तुम्ही पाहून या. आणि त्यावेळी शिवाजी महाराज या बेटाची पाहणी करण्यासाठी कोळ्याच्या विषयामध्ये दिले. कोळी म्हणजे मच्छीमारचा विषय केला, कारण आपल्या किनारपट्टीला मच्छीमार लोक जास्त आहेत आणि राजे या ठिकाणी त्याला शत्रूला कळू नये. राजांचा दबदबा बराच होता, पण राजे येतात म्हणजे काहीतरी कारण आहे, शत्रूच्या लक्षात येऊ नये. मग राजाने वेश धारण केला कोळ्याच्या वेशामध्ये या बेटावरती आले, बेटाची पाहणी केली, राजाने जागा आवडली आणि किल्ला बांधण्याचं आयोजित केलं. 25 नोव्हेंबर 1664ला आपल्या किल्ल्याचं भूमिपूजन केलं गेलं आहे आणि 29 मार्च 1667मध्ये किल्ला बांधून पूर्ण केला आहे. म्हणजे 3 वर्षाच्या काळामध्ये किल्ला बांधून पूर्ण केला आहे. आतली जागा ही 48 एकर आहे. पूर्ण जी भिंत बांधली ही 3.5 मैल, त्याही मैलामध्ये मोजलं जातं. आता आपण किलोमीटरचा जर काढला तर एक 5 किलोमीटरच्या आसपास भिंत बांधली गेली आहे. भिंतीची हाईट जर पाहिली तर आपल्याला 30 ते 35 फूट आहे, जाडी 8 ते 10 फूट, 27 बुरुज दिलेले आहेत. असे 27 बुरुज बघा, हे जे दिसतात ना हे बुरुज आहेत, पूर्ण भिंतीचे 27 बुरुज आहेत. पण 45 जिने दिले आहेत, प्रत्येक बुरुजाला 1 किंवा 2 जिने, असे 45 जिने दिले आहेत. 40 टॉयलेट बघा, समोर बघा भिंतीवर दिसते टॉयलेट. अशा पूर्ण भिंतीमध्ये 40 टॉयलेट आहेत, म्हणजे शौचाला जायची जागा आणि त्याची आउटलाईट समुद्रामध्ये सोडले, म्हणजे आपल्या किल्ल्यात घाण होणे. आणि असा किल्ला बांधला गेला, एक अंधार कोठडी म्हणजे शत्रूला बंद करून ठेवण्याची जागा, आणि असा किल्ला बांधला गेलेला आहे. आणि या किल्ल्याला जो खर्च झालेला आहे 1 कोटी सुवर्णमुद्रा होत. राजांच्या काळामध्ये 2 नाणे होते, एक शिवराय म्हणून तांब्याचं नाव होतं आणि एक 3.25 ग्रॅमचं सोन्याचं नाव होतं, त्याला होन बोललं जातं. तसा 1 कोटी होऊन आपल्या किल्ल्याला खर्च आलेला आहे. राजाने 2 वेळा सुरतेवरती छापा टाकलेला. आज सुरतेमध्ये काय मोगल लोकांची व्यापार भेट होती, ती लुटलेली. आज जो काय पैसा भेटलेला तो आपल्या किल्ल्याच्या बांधकडे घातला गेला आहे. तसं आपल्या किल्ल्याच्या बांधकडे राजाने हुशार असे 3000 कारागीर निवडते. त्याच्यामध्ये फातारफेक, लोहार, सोनार, गवंडी असे 3000 कारागीर आणि त्यांच्या संरक्षणासाठी राजाने 5000 मावळ्यांचा जागता पाठवला. कारण शत्रूचा समुद्रावरती वर्चस्व असल्यामुळे आपल्या बांधकामात काही अडथळे करू नये की आपल्या किल्ल्याचं बांधकाम शत्रूने थांबवलं जाऊ नये. राजाने 5000 मावळ्यांचा जागता भरला होता. दिवस रात्र काम करून घेतलं. दिवस रात्र कामासाठी की अमावास्या आणि पौर्णिमेला आपल्या समुद्राला ओटी आणि ओटीच्या टायमिंगला आपण जास्तीत जास्त काम करू शकतो. भरतीच्या टायमाला दगड घडवणं जी काही छोटी मोठी काम आहेत ती करून घ्यायचं, असं करून दिवस रात्र काम करून घ्यायचं. आपल्या किल्ल्याचे आर्किटेक्चर त्यांनी हा किल्ला बांधलेला आहे. आणि 3000 कारागीर आणि 5000 मावळे यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी नेमलं होतं गोविंद विश्वनाथ प्रभू यांना नेमलं होतं आणि आपल्या किल्ल्याचं बांधकाम केलं. आता आपल्या प्रवेशद्वाराची रचना आहे त्याचे फायदे पाहता बघा. पहिली गोष्ट म्हणजे आपण बोटीतून उतरलात किंवा समजा तिकडे बोटला तुम्ही जवळ जरी आलात तर आपल्याला प्रवेशद्वार पुढे म्हणजे शत्रूला लक्षात ठेवणे तुम्ही या ठिकाणी येतात तर शत्रूचं बाहेरून निरीक्षण केलं त्याला तो दरवाजा पुढे तो कळू नये म्हणून आपल्या दरवाजासमोर गोमुख पुरुष हा पुरुष केला बघा समोर पलीकडच्या साईडला. किंवा तोफेचा हमला झाला तर या बुरुजात. दुसरी गोष्ट म्हणजे शत्रूचं बाहेरून तोफेचा हमला केला तर या बुरुजात धडकतात आणि याच्या मागे आपला दरवाजा सुरक्षित राहणार. पुन्हा गौमुख बुरुज म्हणजे गायच्या मुखाचा आकार दिला आहे. तिसरी गोष्ट म्हणजे आपण कटिंग दिलं आहे, नागपडवळ दिलेलं आहे. त्यावेळी हत्तीचा वापर केला जातो. ओटीच्या टायमिंग हत्ती आणून आपल्या दरवाजी धडक दिलायची, पण जागच्या जागी टर्न असल्यामुळे हत्ती स्पीडमध्ये जाऊन दरवाजावरती धडक देऊ शकत नाही. किंवा काही सैनिकांच्या हातामध्ये 15 ते 20 फुटाचा लांबला तर लाकडी उडका दिला आणि ते जर धावत घेऊन गेले तर त्या टर्निंगवरती अडकले जायचे, म्हणजे तोही आपला दरवाजा तोडू शकत नाही. चौथी गोष्ट म्हणजे या ठिकाणी बघा राईट साईडला जागा दिली आहे, कारण जो बाहेरून शत्रू येणार त्याची तलवार या बुरुजात धडकणार नाही. आपला सैनिक जो आहे तो प्रवेशद्वार बाहेर निघणार. या ठिकाणी त्यांची तलवार जोरात फिरली पाहिजे म्हणजे आपल्या या ठिकाणी जागा दिली आहे आणि या ठिकाणी बुरुज बाहेर काढल्याने जागा कमी केलेली आहे. म्हणजे बाहेरून जो शत्रू येणार तो जास्त प्रमाणात आपल्याला घुसू नये आणि त्यांची तलवार या बुरुजात धडकली पाहिजे. आणि आपल्या या ठिकाणी 10-12 जरी सैनिक असतील तर एक 100-200 लोकांना सहजपणे रोखून मारू शकतात. तर त्या हिशोबाची रचना केली आहे. आणि पाचवी गोष्ट म्हणजे बघा या ठिकाणी ते झरोके दिसतात बघा पूर्ण भिंतीला वरती गंजा तोफा मारण्याच्या पॉईंट आणि झरोके त्याला गंजा बोलतात. शत्रू समजा कुऱ्हाडी भारी घेऊन आला किंवा रशीला अँकर टाकून वरती चढायचा प्रयत्न केला भिंतीवरती तर त्यांच्या अंगावरती उखळतं तेल टाकलं जातं. उखळतं तेल टाकल्यामुळे काय होतं शत्रू भाजून मारला जातं किंवा दरवाजा आजूबाजूला असेल तर तो लांब व्हायचा गरम चिटे ओढल्याची. आणि त्याच्यासाठी ते वरती ऑइलसाठी हे झरोके ठेवले आहेत काय. आणि समजा रशीला अँकर टाकून वरती चढायचाही प्रयत्न केला तेही चढू शकत नाही, कारण ऑइल असल्यामुळे तो रशीवरती स्लिप होऊन कोसळायचा. तर त्या हिशोबाने रचना केली आहे काय. आता बघा आपला वरती भगवा झेंडा फडकतोय त्या ठिकाणी नगारखान्याचे परत तिथे नगारा वाजून वेगवेगळ्या वाद्यामध्ये आपल्या सैनिकांना इशारा केला जायचा. सकाळी सूर्य उगवायच्या टायमाला नगारा वाजवला की आपला प्रवेशद्वार उघडला जर बंद केला जातं. राजे येत असे राजांना सलामी द्यायची असं म्हणे आपला नगारा वाजून इशारा दिला जायचा. आणि युद्धाच्या टायमाला पण
त्या ठिकाणी नगारावर की आपल्या किल्ल्याच्या पूर्ण भिंतीवरती 27 बुरुज आहेत जे असे बुरुज आहेत ना, या 27 बुरुजावरती युद्धाची तयारी केली जाते म्हणून त्या ठिकाणी नगारखाने पण ठेवले. आता आपला जो दरवाजा आहे हा राजांच्या काळातलाच दरवाजा आहे, 350 वर्ष होऊन गेले. सागवानी लाकडाचा दरवाजा आहे, त्याला डबल जोड दिला, एक लोखंडी पट्टी, लाकडी फ्रेम. हा जे खिळे दिसतात हे पॉइंटेड खिळे होते, टोकरी खिळे. तुम्ही तानाजी बिबी असेल बघा तसे बालारी टोकरी खिळे, म्हणजे हत्तीने धडक दिली की तो खिळा त्याच्या डोक्यात घुसला पाहिजे. पण खाऱ्यामध्ये कसं लोखंड टिकत नाही, खारी हवा असते ना त्याच्यामध्ये लोखंड टिकत नाही, ते खराब होऊन जातं. मग त्याची झीज होऊन गेली, काही खिळे बदली केले गेले, काही खिळे तेच आहेत पण त्याला कट करून टाकले कोणाला लागू नये म्हणून. पण दरवाजा जो आहे तो राजांच्या काळातला दरवाजा. लेफ्ट साईडच्या दरवाजामध्ये एक छोटा दरवाजा दिला आहे, दिंडी दरवाजा. तो अशाने की संध्याकाळी 7 वाजले की आपला दरवाजा बंद केला जायचा आणि एकदा संध्याकाळी 7ला दरवाजा बंद झाला की तो दुसऱ्या दिवशी सकाळी शिवाय बोलला जायचं नाही. आणि त्यावेळी जर एखादा सैनिक बाहेर राहिला असेल तर त्याला त्या छोट्या दरवाजाने दिंडी दरवाजात आतमध्ये घेतलं जातं. म्हणजे आपला सैनिक सुरक्षितमध्ये आतमध्ये, आणि एखादा शत्रूचा माणूस आतमध्ये घुसायचा प्रयत्न केला की त्याचं मुंडकं तिथे छाटलं जायचं म्हणून तो दिंडी दरवाजा. काय म्हणजे काळोखाच्या टायमाला जर पूर्ण दरवाजा उघडला तर आपले सैनिक बेसावत असतात आणि अचानकपणे शत्रू हमला करेल म्हणून फक्त दिंडी दरवाजाचाच वापर केला जायचा म्हणून तो दिंडी दरवाजा ठेवलेला आहे. आता दोन्ही साईडला बघा बसायची जागा आहे, सिंगल असेल तर देवडी, डबल असल्यामुळे देवड्या रुपयाचं बांधकाम. आता दोन्ही साईडला बसायची जागा देवड्या रुपयाचं ट्रेडिंग आहेत बघा, देवड्या बोलतात त्याला. जांभा दगडाचा वापर केला आहे, जांभा दगड हा पावसाचं पाणी साचवून ठेवतो आणि गारावा निर्माण करतो. तुम्ही जाता त्या ठिकाणी बघा दरवाजे जरा पुढे राहिला तर तुम्हाला गारावा लागणार, म्हणजे आपला सैनिक युद्धावर थकून बघून आला तर रिलॅक्स व्हावा आणि परत युद्ध सुरू झालं की आपली कामगिरी ताकदीचा वापर जास्त करावा. त्या हिशोबाने जांभा दगडाचं बांधकाम केलं आणि इंटरलॉक सिस्टममधलं बांधकाम. इंटरलॉक म्हणजे हे लॉक सिस्टममधलं बांधकाम आहे. हे वरचं जे दिसतं हे चावी आहे, त्याच्या खालती लॉक आहे आणि त्या लॉकमध्ये काटकोन त्रिकोण दगड फिट केलं, त्याचं लॉकिंग वरती ठेवलं आहे. मग युद्धाच्या टायमाला समजा आपला दरवाजा तुटला किंवा तुटला तर हा वरचा कळस तोडून बाहेर काढायचा आणि वरचा कळस जर तोडला ना की हे सर्व स्ट्रक्चर मधोमध कोसळणार किंवा शत्रूच्या अंगावरती कोसळणार आणि आपला रस्ता ब्लॉक होणार. आणि त्या एका दगडाचं वजन आहे 15 ते 20 किलो. ते असे इंटरलॉक सिस्टममध्ये दगड बसवले आहेत. मग युद्धाच्या टायमाला समजा आपला दरवाजा तुटला तर तो वरचा लॉक तोडला की हे सर्व स्ट्रक्चर कोसळलं आणि ते दगड कोसळल्यानंतर ते दगड हटवायला नाही बोललं तर 1.5 ते 2 तास लागतात आणि तेवढ्या टायमिंगमध्ये आपण बऱ्याचशा शत्रूला वरून मारू शकतो. तर त्या हिशोबाने इंटरलॉक सिस्टममध्ये बांधकाम केलं आहे. आता ठिकाणी मला समोर बघा मारुती मंदिर बघितलं असेल तुम्ही येताना, त्याच्या बाजूला छोटी मूर्ती ठेवली आहे, गणपतीची मूर्ती आहे. हे किल्ल्याचं बांधकाम झाल्यानंतर पण आपल्या किल्ल्याचं बांधकाम चालू असतं ना, राजांना आग्र्यामध्ये कैद झाले बघा. आग्र्याचे ब्रिटिश किल्ल्याचं नजर कैद ठेवलं राजांना, ते आपल्या किल्ल्याचं बांधकाम चालू होतं. पण राजे कैदेत असल्यामुळे आपल्या किल्ल्याचं बांधकाम थांबवलं गेलं तर आपले सैनिक घाबरले की आता राजे कैदेत आता काय होणार, सुटून येणार की नाही. म्हणून मग हिरोजी इंदुरकरांनी राजांच्या आईना पत्रेलं काम थांबवलं होतं. राजांच्या आईना पत्र की राजे कैदेत आहेत, आम्ही एक किल्ल्याचं बांधकाम करायचं की नाही. पण त्यावेळी जिजाऊ मात्याने असं पत्र की राजांच्या नंतर खंबीर व्यक्ती कोण असेल तर जिजाऊ माता यांनी पत्र असं लिहिलं की राजे सुखरूप परत येतील, आपण चिंता करू नये, आपण आपल्या किल्ल्याचं बांधकाम चालू ठेवावं. आणि त्यावेळी हिरोजींनी आपल्या किल्ल्याचं बांधकामाला सुरुवात केली. काही पैशाची अडचण नाही, राजे नव्हते, मग त्यावेळी स्वतःकडची जागा विकली, पैसे उपलब्ध केले आणि आपल्या किल्ल्याचं बांधकाम कंप्लीट केलं. आणि जेव्हा किल्ला बांधून झाला त्यावेळी राजे पेटारमार्फत म्हणजे मिठाईच्या बॉक्समधून बाहेर निसटले आणि राजांना कळलं की हिरोजी इंदुरकरांनी आपला किल्ला बांधून पूर्ण केलेला आहे. तर थेट पाहणी करणारी या ठिकाणी त्यावेळी ते मारुती मंदिर आणि गणपतीची मूर्ती स्थापना केल्याचं सांगितलं हिरोजींना. मारुती म्हणजे आपण ताकदीचा देवता म्हणतो आणि गणपतीला बुद्धीचा देवता, आणि कुठचीही वास्तू आपण पूजन केलं तर पहिलं म्हणजे गणपतीची पूजन करतो म्हणून ते मंदिर बांधलं. म्हणजे त्याचा डबल फायदा, एक तर वास्तुपूजन आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला सैनिक जेव्हा पण युद्धाला निघेल एक देवाच्या पाया पडेल आणि ताकदीचा आणि बुद्धीचा वापर युद्धामध्ये करेल, त्यासाठी ते मंदिर बांधलं गेलं. त्याच्यात राजाने आपल्या किल्ल्याची पाहणी केली, राजांना किल्ला आवडला. त्याच्या 3000 कारागीर होते ना, बक्षीस स्वरूपात सोन्याच्या मोहरा देण्यात आल्या त्यांनी. आणि त्याच्यानंतर आपल्या आर्किटेक्ट हिरोजी इंदुरकर त्यांना विचारलं की आपण महाराष्ट्रातल्या 84 बंदरामध्ये अजिंक्य लंका घडवलेले आहे, सोन्याच्या लंकेपेक्षाही चांगला किल्ला मानला आहे, तर आपल्याला बक्षीस काय पाहिजे, हिरे जवाहरात मोहरा जमीन जुमला जे काय पाहिजे ते मागं आपल्याला दिलं जाईल. तर त्यावेळी हिरोजी बोलले राजे मला बक्षीस काय नको, फक्त आपल्या हाताचा ठसा आणि पायाचा मला बक्षीस स्वरूपात गुळ आणि चुन्यावरती उमटून पाहिजे. तो वरती मंदिर भिंतीवरती उमटून घेतल्यावरती मंदिरात ना त्या ठिकाणी तुम्हाला लास्ट नगर आहे. मग त्यावेळी राजाने त्यांना विचार की आपल्याला हाताचा आणि पायाचा का, तर जेव्हा पण राजे आपण तलवार घेऊन युद्ध केला म्हणजे राईट हँड आपण तलवार घेऊन युद्ध केला आणि तेवढी युद्ध आपण जिंकून आणल्यात म्हणून आपल्या हाताचा कसा पाहिजे. आणि लेफ्ट पावलं पण अशुभ मानतो, पण घोडसवारी करताना पहिलं पाऊल घोड्यावरती लेफ्ट टाकावं लागतं. म्हणजे तुम्ही कुठच्याही किल्ल्यावरती घोडसवारी करून धाव घेतलेली आहे, तो किल्ला आपण सर करून आपल्या ताब्यात आणलेला आहे म्हणून आपल्या हाताचा आणि पायाचा मला तिने बक्षीस सुरू पाहिजे. आणि एक भावी पिढीला प्रेरणा किंवा तुम्ही या किल्ल्यावरती येऊन गेला त्याची आठवण, त्यासाठी शिवाजी महाराजचे हातापाय ठेवून जो काही किल्ला आपला बांधला गेला 3 वर्ष जे काही हिरोजीने काम केलं किंवा स्वतःकडचे पैसे घेतले त्या किल्ल्याचं ते राजाकडनं रिटर्न घेतलं त्याचा मोबदला आणि तसंच आपला हा किल्ला स्वराज्यासाठी मोलाचा वाटा. म्हणजे या आरमारामुळे आज आपण महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहोत. किंवा नेव्हीचा आरमार भारतातली पहिली नेव्ही स्थापना केली असेल तर शिवाजीवर आहे, त्याचं एक ऑफिस आहे, त्याची माहिती चालतात. आता या ठिकाणी झरीमरी माता मंदिर आहे, झरीमरी माता मरी आहे किंवा गावदेवी, प्रत्येक गावाचे वेशीवरती मंदिर असतं का. आता जोर म्हणजे तापाला जोर बोलतो, काही साथीचे आजार असतात, काढण्या देवीचे आजार, त्याच्यावरती मात करणारी म्हणजे झरीमरी आहे, मरी आहे, गावदेवी आणि प्रत्येक गावाच्या वेशीवरती मंदिर अशा
बांधलं होतं की आपल्या गावामध्ये काही रोगराई पसरू नये. आणि ते आपले मराठी सरदार होते तुकाराम एस बाहेरेकर यांनी 1813 बांधलेलं मंदिर आहे. त्या नंतरच्या काळामध्ये आणि काही औषध उपचार करायचा असेल तर त्या देवीला साक्षी ठेवून औषध उपचार केला जातो. त्या डॉक्टरांना असं जेवायचे असायचे काही झाडपाल्यापासून औषध उपचार केला जाता तो त्या देवीला साक्षी ठेवून औषध उपचार केला जातो. एक मिनिट. आता पहिली योजना म्हणजे राजांची पाण्याची, कारण आपल्या बेटाची पाहणी केली अरबाराची म्हणजे काय आपले जे कुंभकर्णाचं बेट होतं तर पहिलं गोष्ट म्हणजे पाणी. जर पाणी नसेल तर आपला अरबार बांधून काही फायदा होणार नाही. आपण शत्रूबरोबर हार मानू शकतो. पण सैनिकांना पाणी नसेल तर आपण हार मानू. मग त्यासाठी राजाने काय केलं, आपल्या किल्ल्यावरती 3 तलाव बनवलेले जे पाणी साचणारे आणि ते आपल्या किल्ल्याच्या बांधकामाला किंवा हत्ती घोड्यांना पाणी मिळावं त्यासाठी आपल्या किल्ल्यावरती 3 तलाव आणि 3 घोड्या पाण्याची विहिरी म्हणजे आपल्या सैनिकांना पण पाण्याचा तुटवडा होऊ नये. नदी कुठून असं आजूबाजूला समुद्र आहे, मध्ये नदी कशी येणार? आपण समुद्राच्या मध्ये होता तर त्यासाठी तलाव बनलेले आणि 3 गोड्या पाण्याची विहीर. तुम्हाला मी दाखवणार त्याच्यात 2 तलाव 3 गोड्या पाण्याची विहिरी. हा मागचा दरवाजा म्हणजे समोरचा हमला झाला तर राजाने मागच्या रोजनं बाहेर काढला होतं. मग तारा राणी या चौपडीला फिरायला जायची म्हणून त्याला नाव दिलं राणीची वेळा. ही तुम्हाला मी बुर्जावरून दाखवणार आहे. ती शिवाजी महाराजांची मूर्ती म्हणजे जगातलं एक मंदिर जे आपण स्थापन केलं आपल्या महाराष्ट्रामध्ये तर हे मंदिर आहे आणि आपल्या किल्ल्यावरती बांधलेलं आहे. हे राजाराम महाराजांनी पहिलं मंदिर बांधलं आहे 1695 आपण राजांच्या बरेचसे मंदिर पाहतो पण शिवाजी महाराजांचे पुतळे बसवले आहेत. पण या ठिकाणी राजांची पाषाण मूर्ती बसवलेली आहे आणि ही मूर्ती पोळ्याचा आणि शिवाचा म्हणजे शंकराचा अवतार अशी बसवलेली मूर्ती आहे. तर त्यावेळी राजे एक पोळ्याचा आपल्या बेटावरती ज्यावेळी आलं ना ते हुबेहूब पोळ्याचं घेणं पिलं आणि त्यावेळीची पोळी हातामध्ये वाळा घालायची चांदीचे म्हणून बघा वाळाची डिझाईन आहे, पायामध्ये तोड्याची डिझाईन आहे, कमरेला करगोडा, गळ्यामध्ये कवड्याची माळा, डोक्याचा वरचा भाग जटाधारी म्हणजे शिवाचा अवतार आणि विदाऊट दाढी. विदाऊट दाढी काय तर राजांच्या वेळी दाढी ठेवली नाही आणि सेम अशीच मूर्ती राजाराम महाराजांनी 1695 मध्ये मंदिरमध्ये स्थापन केली. ध्यानस्थ बसलेली 2.5 फुटाची मूर्ती आहे. ही ध्यानस्थ बसलेली मूर्ती ही प्रांत प्रतिष्ठापन करून मंदिरमध्ये बसवली गेली आहे. पण ती तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटणार नाही कारण त्याच्यावरती पूजा चालू होतं सकाळी पूजा केली ते अभिषेक करून पूजा केली तर राजांची आणि मग त्याच्यावरती फुल पोशाख असतो. संध्याकाळी हा पोशाख असं एक सजवले जाते. तर तुम्हाला दाखवायला भेटणार नाही म्हणून तुम्हाला मी ते दाखवलं. पुढच्या पॉईंटला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता आपला किल्ला जो पूर्ण आहे तो असा 48 एकरचा किल्ला आहे. ही भिंत जी आहे बघा इकडची पूर्व साईडची भिंत तर सरळ दिली, बाकीची भिंत बघा नागोडीला दिलेली आहेत आणि बुरुज बाहेर काढल्यात. आता ही सरळ भिंत का तर ही लाटा जी असतात ना ही किनारला जातात, आपल्या भिंतीवर किंवा धडकत नाही ते डायरेक्ट किनारला मग ते रिटर्न येणार नाही म्हणून सरळ दिले. पण ह्या ठिकाणी टर्निंग दिले आहेत आणि बुरुज बाहेर काढले 12 ते 13 फूट. कारण एक पावसाळ्यामध्ये 5 जूनपासून आपल्या समुद्राला तुफान होतं चालू. ते एक नारळी पौर्णिमा असते दसऱ्यापर्यंत. पण नारळी पौर्णिमेच्या हळूहळू तुफान कमी होतं. मग त्यावेळेच्या काळामध्ये लाटांची हाईट असते ना ते 8 फूट 10 फूट किंवा 12 फुटापर्यंत आणि ते आपल्या भिंतीवरती जोरदार धडक देतात म्हणजे तोफेपेक्षा पण हमला करतात. मग त्यासाठी काय केलं हा बुरुज बाहेर काढला 12 ते 13 फूट आणि लाट आलं की या बुरुजाने धडकलं की पाणी डिवाइड होतं 2 भाग होतात म्हणजे त्याची ताकद अर्धी झाली. त्याच्यानंतर ह्या बुरुजाचं लाट आणि ह्या बुरुजाचं लाट असं एकमेकांवरती खेळत राहतं ट्रेडिंग असल्यामुळे. त्याच्यामुळे काय होतं त्याची ताकद पूर्ण कमी होते म्हणून असं पुनर्रचना केली आहे. आता हा भाग जो दिला पलीकडे मागे काढला बाहेर कारण ही मागची बाजू आहे आणि या ठिकाणी जास्तीत जास्त टर्न दिले म्हणजे लाटांचा मला जास्त आहे आणि म्हणून टर्न दिले आणि बुरुज बाहेर काढला जास्तीत जास्त का तर समुद्रामार्फत जो शत्रू येणार तो बाहेरून येणार आणि त्याला आपल्या आरमारापासून लांब रोखणं आवश्यक आहे म्हणून हा भाग बाहेर काढला आहे आणि मग बाहेरूनच त्यांना तोफेचा हमला करा जोरदार म्हणजे जास्तीत जास्त आपल्या आरमाराच्या आजूबाजूला येऊ नये त्यासाठी. त्याचप्रमाणे हे 4ही बाजूने हा खडकाळ भाग आहे. आता हे पहिलं इंट्रोडक्शन राजांचं असं होतं हिरोजिंगला की जो काय आपण किल्ला बांधणार त्याच्या आजूबाजूला काही खडकाळ भाग जाणून बुजून पाण्यामध्ये ठेवा. जर तुम्ही खडकं नाही ठेवलात तर शत्रू जहाज आपल्या भिंतीपर्यंत पोहोचणार आणि आक्रमण करणार म्हणजे आपण हार मानणार. म्हणून तुम्ही काय करा काही खडकाळ भाग जाणून बुजून ठेवा म्हणजे शत्रू जहाज आलं की त्या खडकामध्ये अडकून फुटलं पाहिजे आणि नाही फुटलं तरी आपलं अडकलं तरी आपण या बुरुजावर तोफा टाकून फोडून टाकू. आणि दगडाचा दुसरा फायदा म्हणजे लाटाची जी ताकद असते ना ती कमी करून आपल्या भिंतीपर्यंत पोहोचावी. काय आता बघा आपली प्रवेशद्वाराची रचना इथे आहे. आपलं जहाज आता कुठे इथे यायला की इकडे होतं ना इथे आलात ना तर जहाज असा बघा असं फिरून येतं बरोबर. या ठिकाणी डबल बुरुज दिला चिरकत बुरुज वरून आणि खालून दोन्ही तोफे जमला. एक समजा 6 जहाज आली तर ह्या ठिकाणी 4 जहाजं फोडली गेली 2 जहाजं पुढे गेली तर इकडनं नाही इकडनं हमला करून त्याची जहाजं फोडायची म्हणजे आपल्या प्रवेशद्वारपर्यंत पोहोचता कामा नाही. आणि त्यांनी हमला केला तर ह्या बुरुजावर भेटणार आणि ह्याच्या मागे आपला दरवाजा राहणार म्हणजे आपला दरवाजा कुठून राहिला बघितला तरी दरवाजा सुरक्षित राहावा आणि दरवाजा सुरक्षित असेल तर आपण बराच वेळ युद्ध करू शकतो. त्या हिशोबाने